गेल्या काही दिवसांपासून कोल्हापुरात संवर्धनाचा अर्थातच करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी आणि वाडी रत्नागिरी श्री क्षेत्र वाडी रत्नागिरी अर्थातच ज्योतिबा यामध्ये बघायला गेलं तर संवर्धनाचा जो विषय आहे तो मोठ्या प्रमाणात आपल्याला धुमसताना पाहायला मिळतोय। एकंदरीत बघायला गेलं तर याचं संवर्धनाचं जे काम आहे ते व्यवस्थित होत नाही आहे अशा पद्धतीचा आरोप करत हे जे सगळे हिंदुत्ववादी आहेत या हिंदुत्ववादी नेत्यांकडून संघटनांकडून दादा नेमकं काय सांगाल, कशा पद्धतीनं आपण हा आरोप करताय आणि याचे काय आपल्याकडे पुरावे याचे काय आहेत का त्या संदर्भात सगळी माहिती? हो, नक्कीच अंबाबाई मंदिर संवर्धनाच्या संदर्भात जे काम चालू आहे तर पहिला आम्ही वर्क ऑर्डर त्या कामाच्या संदर्भातली घेतली। तर वर्क ऑर्डरमध्ये ज्या पद्धतीनं कामं ठरवून दिलेले आहेत किंवा ज्या पद्धतीनं केली पाहिजेत तर त्या पद्धतीनं कामं तिथं सुरू आहेत का या संदर्भात आम्ही जाऊन तिथं पाहणी केली। तर पाहणी केल्यानंतर असं दिसून आलं की ब्रेकर्स वगैरे वापरायचं चालू आहे, ग्राइंडर चालू आहे। तर वर्क ऑर्डरमध्ये तिने लिहिल्या पद्धतीनं की कोणतीही यंत्रसामुग्री तुम्हाला वापरता येणार नाही। तर ते टोटल ब्रेकरनं सगळी कामं चालू आहेत। त्याच पद्धतीनं सँड प्रेशर मशीन, तर त्या सँड प्रेशर मशीननं अक्षरशः सगळं नक्षीकाम असेल मंदिरावरचं किंवा छोट्या छोट्या मूर्तींचं जे डोळे असतील किंवा ओट असतील तर हे सगळं नष्ट करून टाकलेलं आहे। म्हणजे या सँड ब्लास्टिंग मशीनला किंवा सँड प्रेशर मशीनला त्याला पण त्या वर्क ऑर्डरमध्ये परमिशन नाही आहे। मग ह्या सगळ्या गोष्टीची परमिशन नसताना एक स्वतःचं घर आपण जसं सजवायला लागलो किंवा जसं करावं लागलो अशा पद्धतीने जर काही खाजगी पद्धतीने जर काही काम सुरू असेल तर या कामाला पूर्ण आमचा विरोध असणार आहे। या संदर्भात आम्ही आमचे फोटोग्राफ्स गोळा केलेले आहेत, सगळे पुरावे गोळा केलेले आहेत। त्या संदर्भात 150 प्रश्नावली आपण प्रशासनाला दिलेले की बाबा या प्रश्नांची उत्तरं आम्हाला एक 4-5 दिवसामध्ये तुम्ही आम्हाला दिली पाहिजेत। तर त्या संदर्भातही त्यांच्याकडनं कोणतीही उत्तर आपल्याला मिळालेलं नाहीत। त्यानंतर आपण एक स्मरणपत्र दिलेलं आहे त्यांना की बाबा आम्ही असं एक प्रश्नावली आपल्याला सादर केली होती, तर त्या प्रश्नावलीचं काय झालं तर आम्हाला वेळ तर तुम्ही द्या। तर त्या प्रश्नावलीला किंवा त्या स्मरणपत्राला पण आता अक्षरशः 15 दिवस उलटून गेले तरीही त्यांच्याकडनं कोणतीही उत्तरं नाही आहेत। अक्षरशः बघायला गेलं तर या सर्व संदर्भात प्रत्येक अधिकारी असेल, तिथला कर्मचारी असेल, ठेकेदार असेल तर ही सगळी दोषी आहेत। त्यामुळे यांचं कुठेतरी पळायच्या गोष्टी चालू आहेत आता, म्हणजे या सर्व गोष्टीपासून कुठेतरी लांब गेलं पाहिजे। परंतु असं असतं की एक देवीचं काम आहे, श्रद्धेचं काम आहे, पूर्ण जर तुम्ही पळून जायचं जर ठरवला तर कायद्याच्या संदर्भात असेल किंवा भाविकांच्या संदर्भात असेल तर तुम्ही कुठेही पळून जाऊ शकत नाही। 100% या संदर्भात जर काही त्यांच्याकडून कोणत्याही गोष्टी आल्या नाहीत तर येणाऱ्या कालावधीमध्ये कोल्हापूरमध्ये जनसैलाब किंवा जनसंघर्ष हा तुम्हाला दिसून येईल। खरं तर बघायला गेलं तर हे हिंदुत्ववादी संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन देखील दिलं होतं आणि या निवेदनासंदर्भात एक मोठ्या प्रमाणात कमालीची नाराजी आपल्याला पाहायला मिळाली होती। नेमकं काय झालं होतं, नेमका घटनाक्रम काय होता? साधारणतः 15 दिवसापूर्वी आपण माननीय जिल्हाधिकाऱ्यांची बैठक बोलली होती। त्या बैठकीनंतर सुद्धा एक मुख्यमंत्र्यांच्या नावे आपण निवेदन दिलं होतं, म्हणजे स्मरणपत्र दिलं होतं की आपण कोल्हापूरला येणार आहे तर निश्चितपणानं जे चुकीचं अंबाबाईच्या मंदिराच्या संदर्भातलं काम चालू आहे याच्यामध्ये तात्काळ लक्ष घालावं, याच्यावर SIT नेमावी आणि जे दोषी असतील, कारण जे अंबाबाई मंदिराचं जे नुकसान झालेलं आहे की ज्या ह्या ब्लास्टिंगमुळे ते नुकसान झालं आहे, भविष्यातल्या 25-30 वर्षांमध्ये ज्या मंदिराची झीज होणार नाही एवढ्या मोठ्या प्रमाणात झीज झाली आहे, म्हणजे हे कधी न भरून निघणारं मंदिराचं नुकसान झालं आहे आणि ह्या दोषींना निश्चितपणानं यांच्यावर कारवाई करावी अशा पद्धतीचं आपण मुख्यमंत्र्यांच्या नावे स्मरणपत्र आहे त्यालाही त्यांनी केराची टोपली दाखवलेली आहे। त्याचप्रमाणे जर बघितलं तर आता ज्या अंबाबाई मंदिराप्रमाणे जर ज्योतिबा मंदिराचं सुद्धा काम जर बघितलं तर त्याच पद्धतीनं काम चालू आहे। ज्या वेळेला कलेक्टरांच्यावर बैठक झाली त्यावेळेला कलेक्टरांनी आम्ही निश्चितपणानं सांगितलं होतं की याच्यावरती कुठल्याही प्रकारचं वर्क ऑर्डरप्रमाणे कोणत्याही प्रकारचं शस्त्र वापरायचं नाही, मग ग्राइंडर असेल, कटर असेल, तुमचं काय असेल ते असेल, आणि ते कलेक्टरने तसा आदेश बी केला होता। पण 2 दिवसापूर्वी आम्ही ज्योतिबाजवळ स्वतःहून सकल हिंदू समाज म्हणून काही आम्ही तिथली परिस्थिती बघितली तर जो महादेवाचं पुरातन मंदिर आहे ज्योतिबाला आपण आज जातो त्या पुरातन मंदिराच्या ठिकाणी संपूर्णपणे कळसच उतरलेला आहे आणि तो कळस ब्रेकरनं फोडून उकरला आहे। म्हणजे ज्यावेळेला आम्ही गेलो तिथे त्यावेळेला 3 ब्रेकरनं काम चालू होतं आणि त्या ब्रेकरचं त्या ठिकाणी काम चालू असताना तिथल्या सुपरवायझरला विचारलं बाबा ह्या ब्रेकरमुळं खाली मंदिराला काय धोका पोचू शकतो आहे, म्हणजे त्यांचाच माणूस म्हणतो आहे की निश्चितपणाने धोका पोचू शकतो आहे, म्हणजे धोका पोचू शकतो तुम्हीच म्हणताय आणि परत ब्रेकर लावून काम चालू आहे। म्हणजे अक्षरशः हे ज्या हिंदू समाजाच्या ज्या भावना गुंतलेल्या आहेत त्यावरती तुम्ही अक्षरशः कळस केला आहे आणि निश्चितपणानं त्या ठिकाणी सुद्धा ज्योतिबावरती जे मानकरी आहेत एक 10 मानकरी त्या ठिकाणी देखभालीसाठी, म्हणजे बाबा काम कसं होणार आहे, काम काय पद्धतीने होणार आहे त्या 10 मानकऱ्यांना सांगायचं आणि त्यांनी इतर गावाला
गुरुवांना किंवा भक्तांना सांगायचं आहे असं वाटतंय. काल बघितल्यानंतर त्या सर्वांना पोट लावला म्हणजे तेही सुद्धा मॅनेज झालं तसं वाटतंय. आणि जर यदाकदाचीमध्ये हे अधिकारी जर शब्दांना ऐकत नसतील तर निश्चितपणानं यांना कोल्हापुरी भाषेमध्ये सांगून या कामाची सुधारणा करावी लागेल. आणि आपल्या माध्यमातून मी हेही सांगतो की लवकरच जर आपण याच्यावरती निर्णय घेतला नाही तर कोल्हापुरामध्ये अक्षरशः जो उद्रेक होईल. म्हणजे ह्या अधिकाऱ्यांना रस्त्यानं फिरता येणार नाही अशा पद्धतीचा उद्रेक होईल. ज्या वेळेला कलेक्टर साहेबांनी मीटिंग ऑर्गनाईज केली होती तर त्या मीटिंगला पुरातत्व खात्याचे वाहने साहेब आहेत तसेच सचिव मॅडम पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव मॅडम ही ठराविक अधिकारी गैरहजर होती. ती गैरहजर असल्यामुळं मीटिंग त्यांनी पोस्टमेंट केली म्हणून आम्हाला सांगण्यात आलं. आणि सांगण्यात तात्पर्य कसं की ज्या वेळेला आम्ही सर्व हिंदुत्ववादी कार्यकर्ते कलेक्टर ऑफिसमध्ये जमलो त्यावेळेला आम्हाला साहेब व्ही सीमध्ये आहेत. मग आम्ही सर्व हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी तिथं ठिय्या आंदोलन केलं. मांड्या घालून बसून एकसारखं न कुठली घोषणा देता न काही करता आम्ही तिथं ठिय्या आंदोलन केलं. खाली मांडी घालून बसल्यावर साहेबांना आत लगेच मेसेज गेला. साहेब व्हीसीतनं बाहेर आले आणि लगेच म्हटले बोलवा त्या सर्वांना. काय असं झाल्यावर आम्ही विचारलं सर म्हटलं मीटिंग होऊन 15 दिवस झाली तुम्ही पुरातत्व खात्याकडं किंवा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडं कशा पद्धतीनं काम चालू आहे काय चालू आहे याची आम्ही पाठपुरावा करायला लागलो आहे. याच्याबद्दल तुम्ही काय माहिती आम्हाला देणार आहात की नाही देणार आहात. आम्ही रोज त्यांना पत्र देतो आहे सगळ्या गोष्टी विचारतो आहे की बाबा मंदिराचं कुठंपर्यंत चाललं आहे कुठं काय चालू आहे. आम्ही स्वतः प्रत्यक्षात जाऊनसुद्धा पाहून येतो आहे. पण यांचं कुठल्याही गोष्टीकडे यांचं उत्तर नाही आहे. उत्तर नसल्यामुळे ह्यांना सांगताही येत नाही की काय करायचं. कालची मीटिंग फक्त 2 अधिकारी नसल्यामुळे यांनी कॅन्सल केली. तसं बघायला गेलं तर दुसरे 2 नंबरचे अधिकारी जे होते त्यांच्या खालचे त्यांनी त्या मीटिंगला लावून द्यायला पाहिजे होतं. काय मीटिंग पुढे नेण्याचं कारणच नव्हती ना. आणि तसं बघायला गेलं तर सर्व हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना सारखं बोलवायचं आणि मीटिंग पोस्टपोन करायची ह्याबद्दल मी थोडा निषेधच करतो. कारण काम कसं चालू आहे जर ह्यात प्रामुख्यानं जर हिनी जातीनुसार लक्ष घातलं नसेल तर उद्या कामात काही दिरंगाई झाली कुठं काहीतरी घटना घडली याला सर्व अधिकारी दोषी राहणार आहेत एवढंच मी या माध्यमातून सांगू शकतो. खरं तर बघायला गेलं तर हे जे संवर्धनाचं काम आहे ते मोठ्या प्रमाणात आपल्याला दुर्लक्षित झाल्याचं पाहायला मिळतं. एकंदरीत यामध्ये जर बघायला गेलं तर दादा म्हणायला गेलं तर अंबाबाई संवर्धनाचं काम बऱ्याच वर्षांपासून रखडलेलं होतं. आता अखेर ह्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला सुरुवात झालेली आहे. मात्र या कामाबद्दल आपण नेमकं आता तुम्ही गरुड मंडपचं बघितलं तर त्याला 2.5 कोटी रुपये आले होते तर ॲक्च्युली त्याचे 3च खांब बाद झाले. फक्त ठेपे देऊन ते रिपेअरी करता आले असते. मग मला सांगा आज ती परत माफं चुकलीत म्हणजे पैसे गेले ज्या अधिकाऱ्यांनी किंवा ज्या लोकांनी केले हे त्यांच्यावर ते लादायला पाहिजे. आणि म्हणजे ते व्यवस्थित झाले नाही. आणि आज जवळजवळ ते 1.5 वर्ष होऊन गेले म्हणजे 2 वर्ष होत आले तरी अजून ते मग ते झाले आज पेपरला यायला लागले. म्हणजे ही कामं करतात ही कशी करतात ही त्याच्यावर कोण आहे का नाही त्यांची आयडेंटिटी नाही काय नाही. म्हणजे काम करायला कसं वरती आजपर्यंत गलती नव्हती गलती लागली. किती वर्षापूर्वीचं देऊळ ते आम्हाला माहिती बी नाही. म्हणजे एवढं असतानासुद्धा हे सगळं चुकीचं चाललं आहे आणि प्रशासनाचं टोटली लक्ष नाही. आणि मला सांगा कलेक्टर साहेबांनी जी मीटिंग ऑर्गनाईज केली होती तर ते अधिकारीच त्यांना ऐकत नाहीत. ते नाही म्हणून हे नाही हे चुकीचं आहे खरं. तर ह्याचा उद्रेक होणार जनतेतून एकदा हे झालं तरी अंबाबाई यांना माफ करणार नाही. आणि चांगल्या पद्धतीनं काम झालं पाहिजे आमची मनापासून इच्छा आहे. आणि एवढा पैसा आला आहे हे पैसे काय चुकीच्या पद्धतीनं चालल्यात काय असं आम्हाला वाटायला लागले. नक्कीच बघायला गेलं तर कोल्हापूरकरांचा जो जिव्हाळ्याचा विषय आहे तो म्हणजे करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराचं अर्थात राज्यातील 3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेलं हे जे मंदिर आणि त्याचबरोबर वाडी रत्नागिरी अर्थातच श्री क्षेत्र ज्योतिबा केदारलिंग हे एक कोल्हापूरकरांचे जिव्हाळ्याचे विषय आहेत. याचं संवर्धनाचं काम व्यवस्थित झालं पाहिजे यासाठी हिंदुत्ववादी मोठ्या प्रमाणात आक्रमक झाल्याचं एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतं आहे. LS मराठीसाठी मी निरंजन कोल्हापूर.